वेलकम टू अवर चॅनल करिअर मेकिंग गार्डन्स. महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी आणि पालकांना नीट UG 2026 साठी हार्दिक शुभेच्छा देऊन आज आपल्याला जे ऍडमिट कार्ड NTच्या वेबसाईटवरती जे लिंक दिले त्याच्यावरती लिंकवरती आपल्या सर्वांनी ऍडमिट कार्ड दिलेलं असेल ते आपल्याला बनवायचंय. आपल्याला खरं तर ऍडमिट कार्ड हे नीटच्या परीक्षेमधलं आपल्याला स्वतःला बनवावं लागतं. खूप वेळा पुढे आपण MBBS ला किंवा BMS ला किंवा कुठेतरी मेडिकल कॉलेजमध्ये गेला तर ऍडमिट कार्ड हे डायरेक्ट बनवून आपल्याला प्रिन्सिपल देत असतो, परंतु हे नीटचं कार्ड मात्र आपल्याला स्वतःला बनवावं लागत असतं. ऍक्च्युअली याच्यामध्ये 3 पानाचं आलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिलं पेज जे आहे त्या पेजवरती पहिल्यांदा सुरुवातीला रोल नंबर आलेला आहे, त्यानंतर अप्लिकेशन नंबर आलेला आहे. आता हे नंबर जे आहेत ना हे बाय डिफॉल्ट जे काही त्यांच्यानुसार आलेले आहेत. नंतर कॅन्डिडेटचं नाव आलंय, त्याच्या फादरचं किंवा आईचं किंवा वडिलांचं नाव आलेलं आहे. नंतर जेंडर आहे, नंतर बर्थ डेट आहे, तुमची कॅटेगरी सुद्धा त्या ठिकाणी आलेली आहे आणि त्यानंतर नॅशनॅलिटी आणि स्टेट, जे स्टेट आहे तुमचं कोणतं स्टेट आहे म्हणजे कोणत्या राज्यातलं आहे ते आलंय, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा असं तुमचं स्टेट आलेलं आहे. त्यानंतर तुम्ही PWD म्हणजेच अपंग आहात का तर येस किंवा नो आले आणि स्क्राईबच्या बाबतीमध्ये पुढे गोष्ट आली तर डॉट आलेला आहे. त्यानंतर पुढे जो आहे तो आधार नंबर दिलेला आहे. मोड ऑफ ऑथेंटिकेशन ड्युरिंग द रजिस्ट्रेशन प्रोसेस मध्ये आपल्याला आधार जो नंबर आलाय तो पुढे अशा फुल्यापर्यंत शेवटचे 4 अक्षर आहेत ते बरोबर आहे का ते बघा. टाईप ऑफ डिसेबिलिटी त्या ठिकाणी डॅश असू शकते. उजव्या बाजूला इथं फोटोग्राफ आहे. त्यानंतर तिथं बारकोड आहे, त्या बारकोडच्या खाली नंबर आहे, निखालच्या बाजूला एक QR कोड दिलेला आहे. त्यानंतर आपलं जे मीडियम ऑफ क्वेश्चन पेपर ते पण यावरती आलेलं आहे. ते म्हणजे इंग्लिश असेल किंवा कोणत्या भाषेतून तुम्ही रिजनल लँग्वेज मध्ये दिलेलं असेल ते असू शकणार आहे. दुसरा डेट ऑफ एक्झामिनेशन जी आहे सगळ्यांना माहित आहे 3 मे 2026. रिपोर्टिंगचं टायमिंग आपल्या प्रत्येकाला दिलेलं आहे बघा. कदा कोणाला 11 दिले, कोणाला 11:30 दिले, कोणाला 12:30 दिलेले, हे लक्षात घ्या. एंट्री गेट क्लोज्ड टाइम सेंटर म्हणजे ज्यावेळेस सेंटरवरती तुम्ही 1:30 वाजायच्या नंतर पोहोचू शकत नाही ते पण त्या ठिकाणी दिलेलं आहे. टाइम ऑफ एक्झामिनेशन जे आहे ते 2 वाजल्यापासून ते 5 वाजेपर्यंत दिलेलं आहे, हे लक्षात घ्या. टेस्ट सेंटर नंबर अँड नेम म्हणजे तुम्हाला जे काही सेंटर असेल म्हणजे त्यासाठी त्याचं सेंटरचं म्हणजे त्या ठिकाणी तुमची टेस्ट होणार आहे त्याचं सेंटर आहे, जे कोणतं कॉलेज आहे ते कॉलेजचं नाव सुद्धा याच्यामध्ये आलेलं आहे. त्याचा ऍड्रेस आलेला आहे म्हणजे त्याच्या खाली, आणि नंतर डेट ऑफ इश्यू म्हणजे कोणत्या दिवशी हे सर्टिफिकेट तुम्हाला जमा झाले ते पण तुम्हाला दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही 26 किंवा 27 तारखेला डाउनलोड केलेलं त्या ठिकाणी नंबर. डायरेक्टरीच्या NTA त्या ठिकाणी साईन आलेलं आहे. त्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा खाली 3 प्रकारचे रकाने आलेले आहेत, एम्प्टी रिकामे रकाने आहेत. त्याच्यावरती बघा कॅन्डिडेट्स फोटो असा आहे, त्या ठिकाणी तुम्हाला छोटा आय कार्ड किंवा पोस्ट साईज फोटो तुम्हाला घरी चिकटवून द्यायचे. सर्वात महत्वाचा मुद्दा आता आपल्याला काय लागणार आहे बघा, एक आय कार्ड साईज किंवा पोस्ट कार्ड साईज फोटो आय कार्ड साईज फोटो जो आहे किंवा आयडेंटिटी साईज जो फोटो आहे किंवा पासपोर्ट साईज फोटो हा इथं चिकटवायचा आहे म्हणजे पहिल्या रकान्यामध्ये. आता त्यामध्ये तो खाली आला तरी चालेल पण वरती जे तुम्हाला माहिती आहे ती आपली झाली नाही पाहिजे, बुजली नाही पाहिजे. आता समजा तुमचं नाव आलेलं आहे ते नाव त्या ठिकाणी दिसावं, त्यामुळे शक्यतो या रेषेच्या खाली येऊ द्या आणि तो फोटो खाली आला तरी चालू शकेल. नंतर मधला जो रकाना आहे त्या रकान्यामध्ये लेफ्ट हँड थंब दिलेला आहे, डाव्या हाताचा अंगठा विद्यार्थ्यांनी घरी करून द्यायचा. हे फोटो पण घरी चिटकवायचा आहे आणि डाव्या हाताचा अंगठा सुद्धा त्याच्यावरती असा करून न्यायचा आहे. आणि सिग्नेचर दिले, कॅन्डिडेट सिग्नेचर टू बी साइन्ड डे ऑफ एक्झामिनेशन इन द प्रेझेन्स ऑफ इन्व्हिजिलेटर. मात्र इथली सही मात्र तिसऱ्या रकान्यावरची सही मात्र तुम्हाला घरी करायची नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला ह्याच्यामध्ये काय आहे ते चेक करून घ्यायचं. म्हणजे तुम्हाला रोल नंबर, तुझं नाव, आईचं वडिलाचं नाव, कॅटेगरी, त्याचबरोबर तुमचं कोणतं राज्य आहे ते, इलिजिबिलिटी असेल ते, परत तुम्हाला कोणतं मीडियम आहे ते, त्यानंतर तुमचा जो डेट आहे एक्झाम डेट वगैरे सगळ्यांना फायनल आहे, आणि तुम्हाला रिपोर्टिंगसाठीचं टायमिंग आहे हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं. त्यानंतर 1:30 वाजायच्या नंतर मात्र तुम्हाला एंट्री होणार नाही, हा एक महत्वाचा टॉपिक. आणि जे तुमचं NTAचं एक्झाम सेंटर आहे त्या सेंटरचं नाव पण आलेलं आहे, त्याचबरोबर त्या ठिकाणी त्याचा ऍड्रेस आलेला आहे. त्यानंतर सही आलेली आहे डायरेक्टरची NTAची. खाली 3 रकान्यामध्ये डाव्या रकान्यामध्ये आपल्याला आपला पासपोर्ट साईज फोटो आपल्याला लावायचा आहे आणि डाव्या हाताचा अंगठा मधल्या रकान्यामध्ये करायचा आहे, तो बसू शकतोय. आणि साईन मात्र इथं नाही करायची, इन्व्हिजिलेटरच्या समोर करायची आहे. आता आपण दुसऱ्या पेजवरती जाऊया.
आता दुसऱ्या पेजवरती आपल्याला काय करायचं बघा. दुसऱ्या पेजवरती बघायला गेलं तर एक कोरा रकाना असं आहे, त्याच्यामध्ये तुमचा पोस्ट कार्ड साईज 4x6 जो फोटो आहे तो या ठिकाणी चिकटवायचा आहे. तो वरती भरपूर स्पेस आहे, तुम्हाला काय अडचण नाही, एकदम वर गेलं तरी चालू शकेल. खाली मात्र झाकू नये असं बघा. एक्झामिनेशन, डेट ऑफ एक्झामिनेशन सर्वांना माहित आहे 3 मे. टायमिंग सुद्धा 2 ते 5 त्या ठिकाणी. ते झाकू देऊ नका, त्याच्यावरती बसू द्या. रोल नंबर इकडे आलाय, पण ऍप्लिकेशन नंबर पण इकडे आलाय, कॅन्डिडेटचं नाव पण इथे आहे आणि त्याचं फादरचं नेम सुद्धा इकडे आहे. आता सिग्नेचर ऑफ इन्व्हिजिलेटर म्हणून आहे डाव्या बाजूला एक जो रकाना आहे त्याच्यामध्ये, म्हणजे इन्व्हिजिलेटर म्हणजे तिथला इन्स्पेक्टरची तुम्हाला त्या ठिकाणी सही घ्यायची आहे. आणि कॅन्डिडेट सिग्नेचर टू बी साइन्ड डे ऑफ एक्झामिनेशन इन प्रेझेन्स ऑफ इन्व्हिजिलेटर. या ठिकाणी सुद्धा एक विद्यार्थी सही आहे, म्हणजे तिथे एक सही विद्यार्थीची आणि इथे एक विद्यार्थी. हे दोन्ही सह्या मात्र आपल्याला इन्व्हिजिलेटरच्या समोर करायच्या आहेत, हे लक्षात घ्या एक्झामिनेशन हॉलमध्ये गेल्यानंतर. आणि इन्व्हिजिलेटर त्या ठिकाणी सही करणार आहे. बस एवढंच काम तुम्हाला करायचं. म्हणजे आता काय करायचं बघा, एक डाव्या हाताचा अंगठा मधल्या रकाना, डाव्या बाजूला जे रकाना आहे त्यामध्ये तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो आणि सही करायची मात्र तिथं जाऊन दोन्ही सह्या करायच्या इन्व्हिजिलेटरच्या समोर. आणि इन्व्हिजिलेटर सही तिथे सही करून जाईल दुसऱ्या पेजवरती, आणि आपला पोस्ट कार्ड साईज फोटो दुसऱ्या पेजवरती. आता तिसऱ्या पेजवरती मात्र तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत, त्याला 1 ते 23. म्हणजे त्या ठिकाणी काय झालं, इम्पॉर्टन्स इन्स्ट्रक्शन्स फॉर कॅन्डिडेट. विद्यार्थ्यांसाठी काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत, त्या इंग्लिशमध्ये दिलेले आहेत. त्या इंग्लिशमधल्या ज्या डिटेल्समध्ये तुम्हाला त्याचा मराठीमध्ये, साध्या मराठीमध्ये अर्थ मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगितलं, किंवा आपलं जे 3 पानाचं ज्यावेळेस NTA वेबसाईटच्या लिंकवरती गेल्यानंतर आपलं ऍप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड दिल्यानंतर त्या ठिकाणी 3 पानाचं डाउनलोड होणार आहे हे ऍडमिट कार्ड. हे ऍडमिट कार्ड तुम्हाला कमीत कमी 5 प्रतीमध्ये प्रिंट काढा. एक प्रिंट आपल्या ऑफिसमध्ये लावून टाका. कलर प्रिंट काढायची का, ब्लॅक व्हाईट कलर कोणतीही चालते, पण शक्यतो कलर काढून घ्या. आणि एक आपल्याला बनवायचं आहे. हे बनवलेलं आपल्याला कार्ड जे ते तुमच्या म्हणजे घेऊन जायचं आहे एक्झामिनेशन सेंटर, आणि ते तिकडे तुमचं जमा होणार आहे, लक्षात घ्या. त्यामुळे हे तुमच्या जवळ राहणार नाही. एक बनवून ठेवा आपल्या घरी ऑफिसला, आपल्या फाईलमध्ये लावून घ्या, आणि एक मेल करून टाका, आपल्या मित्रांना मेल करून टाका, की जेणेकरून तुमच्याकडे ते मेलवरती शिल्लक राहील. काही दिवसानंतर काय होतं की ही वेबसाईट बंद होते आणि आपल्याला एक्झामिनेशन मध्ये, परीक्षेच्या नंतर ऍडमिशनला सुद्धा, म्हणजे कुठं फिजिओथेरपी असू नाही MBBS असू, कुठेही तुम्हाला त्या ठिकाणी ह्या ऍडमिट कार्डची 100% आवश्यकता असते. त्यामुळे हे नसेल तर ऍडमिशन होत नाही. त्यामुळे हे हरवणं गरजेचं नाहीये. तुम्ही मेल करून टाका आपल्या मित्राला वगैरे, म्हणजे तो मेल आपण सर्च करून तुम्हाला येता येऊ शकते. त्याच्या 5 प्रिंट काढून आपल्या फाईलमध्ये लावून घ्या. एकंदरीत आपल्याला या व्हिडिओमध्ये काय पाहिलं बघा, की संपूर्ण ऍडमिट कार्ड कसं आहे ते पण एक पाहिलं. त्याच्यामध्ये फोटो कुठे चिटकवायचा आहे, अंगठा कुठं करायचंय, आणि याच्याबद्दलचे तिन्ही जी गोष्ट आहेत त्या घेऊन जायचे आहेत सोबत. आपल्याला फक्त ऍडमिट कार्ड सोबत घेऊन जाण्यास परवानगी आहे. दुसरी गोष्ट काय की आधार कार्ड आहे ते तुम्ही जे काही ते अपडेट करून घ्या. म्हणजे कुठल्याही सेंटरवर जावा, अपडेट करून घ्या. तुमचं जे बायोमेट्रिक आहे ते, म्हणजे अंगठा असेल किंवा आयरिस असेल, हे सगळ्या गोष्टी तुम्ही अपडेट करून घ्या. आज जरी करून घेतलं चालेल. 1 महिना 2 महिने किंवा वर्षभरात वगैरे अपडेट केलेलं असेल तर काही करण्याची गरज नाही, पण तरी सुद्धा एकदा करून घ्या. आज उद्या परवा 4 दिवस वेळ आहे, सगळ्यांनी करून घ्या. इन्स्ट्रक्शन्स तिसऱ्या पानावरचे मात्र जे आहेत ते इंग्लिशमध्ये आहेत, ते मी साध्या भाषेत मराठीत तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना नीट परीक्षेच्या 3 तारखेसाठी असण्यासाठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. त्याचबरोबर तुम्ही खूप सुंदर असं यश मिळवून तुमच्या मनामध्ये असणारा जो इच्छित साध्य आहे ते सिद्ध होईल, असाच ईश्वरचरणी प्रार्थना करून आजचा हा ऍडमिट कार्ड कसे बनवावे याच्या संदर्भाचा व्हिडिओ संपूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.